स्वाध्याय 2.1 मधील प्रश्न क्रमांक 3 पहा. पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या कोणती? आपल्याला इथे संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्या आपण जर उतरत्या क्रमाने लिहिल्या तर शेवटून तिसरी संख्या कोणती हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा, आपण उदाहरण सोडवू. प्रथम काय करू, या संख्या लिहून घेऊ. आता या संख्येमध्ये अंश किंवा छेद समान नाहीत. मग आता हे कसं सोडवायचं? या संख्यांना आपण दशांश रूप देऊ. 3/8 किती येईल पहा. 8ने 3ला भाग जातो का? नाही. 0 पॉईंट, आता इथे काय 0. 8 त्रिक 24, 30मधून 24 गेले 6. 0 घेऊ येते आपण. 8 8 7 56, 8 7 56 ते किती येईल 4. 13/21, 21ने 13ला भाग जात नाही. 0 पॉईंट, येथे 0 येईल. आता 21 सक्क किती येईल पहा. 126, 21 सक्क 126 वजा 103मधून 126 गेल्यानंतर किती राहतील? 4 राहतील. येथे 0 घेऊ आपण. 21 दोन्ही 42, 21 एक्के 21 किती राहतील पहा. येथे 10, येथे 3 होतील. 10तून 1 गेला 9, 3तून 2 गेले 1, 19 राहतील. 4/7 भाग जातो का 7ने 4ला? नाही. 0 पॉईंट, इथे 0 येतील. 7×5 35, 40मधून 35 गेले 5 राहतील. 0 घेऊ. 7 सक्कम 42, 7 7 49, 7चा भाग जाईल 49, 50 वजा 49 1 राहतील. 9/11 केलं तर किती येईल पहा. 11ने 9ला भाग जातो का? नाही. 0 येईल. दशांश चिन्ह देऊ, ते 0 येईल. 11 8 88, 90मधून 88 गेले 2 राहतील. 1 0 घेऊ आपण. 11 एक्के 11, 20मधून 11 गेले 9 राहतील. म्हणजेच आपल्याला काय मिळाले पहा. संख्या काय मिळाला? 0.37, 0.61, 0.57, 0.81. आता या संख्या काय करायच्या आहेत आपल्याला? उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत. म्हणजेच मोठी संख्या सगळ्यात आधी लिहून घेऊ. आता यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे पहा. 0.81 सगळ्यात मोठी संख्या आहे. 0.81 म्हणजेच 9/11, 9/11 सगळ्यात मोठी येईल. आता याच्यापेक्षा लहान संख्या कोणती येईल पहा. याच्यापेक्षा लहान संख्या 0.61 म्हणजेच 13/21. आता याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे? 0.57 म्हणजे 4/7. आता याच्यापेक्षा लहान संख्या कोणती येईल? 0.57 पेक्षा 0.37 म्हणजेच 3/8. ही काय येईल? सगळ्यात लहान संख्या येईल. आपण काय केल्या? संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या. आता काय विचारले आपल्याला? शेवटून तिसरी संख्या कोणती? पहा मग 1 2 3 म्हणजेच आपलं उत्तर काय येईल? 13/21 पर्याय क्रमांक 3.